कोरोना काळात धर्मराजा सेवा संस्थेने केलेली विविध कार्ये। लॉकडाऊन दरम्यान पहिल्या दिवसापासून ते संपूर्ण लॉकडाऊन मध्ये 4,82,000 लोकांना जेवण वाटप। धर्मराजा सार्वजनिक किचनची कोकण आयुक्तांकडून पाहणी। कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौड, जिल्हाधिकारी राजेश नर्वेकर, उपविभागीय अधिकारी डॉक्टर मोहन नळदकर, भिवंडी पालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण अष्टीकर आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते। 16,000 लोकांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले। वृद्धाश्रमामध्ये औषध वाटप करण्यात आले। मजुरांना चहा, बिस्किट, औषध वाटप करण्यात आले। 15,000 गोरगरीब लोकांना राशन किट वाटप करण्यात आले। मोफत बस सेवा भिवंडी ते तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक इत्यादी भागात पोहोचवण्यात आली। संपूर्ण विभागात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली। अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व जेवण वाटप करण्यात आले। अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आले। वॉर्ड क्रमांक 22 आणि 23 मध्ये कोविड टेस्टिंग व औषध वाटप करण्यात आली। कोविड-19च्या दरम्यान टॉरेंट पॉवर वीज बिल वाढीच्या विरोधात मोर्चा करण्यात आला। डॉक्टर व नर्स यांना मोफत पीपीई किट वाटप करण्यात आले। श्री मयूर चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध व विधवा महिलांना आर्थिक मदत करण्यात आली। श्री नितेश एनकर यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त आणि कुमार ओम नितेश एनकर यांच्या वाढदिवसानिमित्त 11,000 गरीब व गरजू लोकांना राशन किट व अनाथ आश्रम मध्ये राशन किट वाटप करण्यात आले। संपूर्ण वॉर्डात स्वखर्चाने गटाराचे चेंबर बसविले। भाग्यनगर येथे स्वखर्चाने 200 मीटर पाण्याची पाईपलाईन बसवून लोकांची पाण्याची समस्या दूर करण्यात आली। चीनच्या हल्ल्याच्या निषेधार्थ चीनी वस्तूंचा बहिष्कार करण्यात आला। वॉर्ड क्रमांक 22 मधील कॅन्सर पीडित व्यक्तीस जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत करण्यात आली। खंडोबा कॉलनी व फेनेगावचा मुख्य रस्ता तसेच अंजूर पाठा अटलांटा सिटी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले। विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले। माननीय श्री भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र राज्य राज्यपाल यांच्याकडून कोरोना दरम्यान केलेल्या कार्याची दखल घेत धर्मराजा सेवा संस्था भिवंडी यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्वाभिमानी सेवा संस्था यांच्यातर्फे धर्मराजा सेवा संस्था यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार देण्यात आला।